पहिल्यांदा तर श्री भगवंतांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि मला अतिशय आज आनंद आहे की भगवंतांच्या प्रकट दिनोत्सवाच्या निमित्ताने बार्शीच्या ऐतिहासिक नगरीमध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि विशेषतः आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हे अतिशय प्राचीन अशा प्रकारचं मंदिर आहे। जवळजवळ याचा उल्लेख हा 10व्या शतकातही सापडतो, 11व्या शतकातही सापडतो आणि या सोलापूर जिल्ह्याचं महत्त्व असं आहे की भगवान श्री विष्णूंनी या ठिकाणी घेतलेले अवतार हे आपल्या भक्तांकरता घेतलेले अवतार आहेत। अंबरीश राजाकरता घेतलेला अवतार हा भगवंतांचा अवतार आहे आणि पुंडलिक भक्तांकरता घेतलेला अवतार हा श्री विठ्ठलांचा अवतार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हा जो आपला इतिहास आहे, हे जे आपलं स्थापत्य आहे, हे जे आपलं अध्यात्म आहे, ही जी आपली संस्कृती आहे ती जपणं अत्यंत गरजेचं आहे आणि या सगळ्या परंपरा ज्या इतक्या वर्षापासून चालत आलेल्या आहेत त्यातनं जे लोकपरंपरा तयार झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच मागच्याही काळात भगवंतांचं दर्शन घ्यायला मी आलो होतो, पण राजाभाऊ राऊतांचं सातत्याने आग्रह होता की प्रकट दिन उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आलं पाहिजे आणि मला देखील खरं म्हणजे ती संधी हवीच होती। त्यामुळे आज हे दर्शन मला प्राप्त झालेलं आहे। राजाभाऊंनी जो आराखडा इथला तयार केलेला आहे त्याला सरकार पूर्ण समर्थन देईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही ऐतिहासिक जागा आहे। पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे, विष्णू पुराणात आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख पाहायला मिळतो की कशा प्रकारे दुर्वास ऋषींचं जे गर्भहरण आहे ते या भागामध्ये खऱ्या अर्थानं झालं होतं आणि म्हणून अशा या आपल्या सांस्कृतिक ठेव्याला अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्याकरता हा जो काही आराखडा या ठिकाणी मांडलेला आहे तो निश्चितपणे त्याला आम्ही समर्थन देऊ। भगवंताने सगळं दिलंच आहे आणि मी तर नेहमी असं म्हणतो की आपले ईश्वर असे आहेत की ज्यांना मागावं लागत नाही, त्यांच्याकडे जाऊन आपण नतमस्तक झालं तर सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शेवटी ईश्वरीय शक्ती ही आपल्याला मानसिक बळ देणारी आणि मानसिक बळ मिळालं तर किती प्रश्न समोर आले तरी आपण त्याच्यावर उत्तर शोधू शकतो।